चंद्रमुखी स्वतःला सावरण्यात कदाचित नियतीला हे मान्य होत नाही घडला. कदाचित नियतीचा निर्गाचा कायदा डोळ्यासमोर घडला आणि या भिल्लाच्या या राजाला प्रथमतः माझे जन्मदाते आई बाबा माझ्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेला तो माझा लहान भाऊ. आणि आता जे माझे माता झाले जे माझे पिता झाले त्या माझ्या नातलेल्या बापाने सुद्धा ठार केलं. त्यांना ठार केलं. हो स्वामी, तर ते नेमकं काय तुला सांग. हे नीच कृत्य करणारा दुसरा कोणी नसून कोण तो नराधम सांगते का नाव. तो कडकपूर नगरीचा राजकर्ता वीरभानू. आता स्वस्त वस्त उपयोगाच नाही. होय, माझे प्राण गेले तरी 72, पण तुझं सेवा करणार नाही. एका बाजूला एका मार्गाचा तुझा, दुसऱ्या बाजूचा लोकांना मी करीन. चल माझी गौरी माझी गौरी माझी पाय माझी पाय पारू पारू तुनाची गाय मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा माझी गौरी माझी पाय अजिबात काळजी करूच नको. मी असे मला माहिती आहे म्हणून तुम्ही असा मी असे. अरे तुमच्यावर माझो असा धंदो. अरे दोन्ही त्याला दोन्ही जातीचे आहे काय घरात राखते आणि घरात राखायला हाडले काय सगळ्या गाई म्हशींचा दूध नसतो. वडून 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 हातात हिंगलाटा झाली. हाडावरती येऊन लागली आणि तो येतात नका अभिमान हा अभिमानात सांगतोय. जो तो येतात आणि सांगता सदा रे तुझ्या तुटात नाय पाणी अजिबात गिराय पाणी परत नाही राहिले की त्या थेंबर सुद्धा पाणी घालले नाही. आता काय झालं जीन्स तो हैराण जाता गावलो काय असा ना गावलो जरी असतो तरी माझोल असा एकूण तो एक पोर आपण लहानाचं मोठं झालो बंडो 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 जे
पाडव नाही तर गाईचं पाडव मी आता का आवडीन बाईंचं नाव गेलं त्या पोरग्या माका जेव्हा घरावर गेले तेव्हा रानात लावलो त्याचं नाव आता बरं काही काळी मातीची होते का अक्कल नाही नुसता दूध खा ह्या खा खाऊन फक्त असं मी माझं कसं तो माझं होणार नानाचं मोठं केलंय तो आता ठरवले ठरला का ठरला एकदा ह्या सगळ्या मनात घेतला का ताट करतो लागले म्हणून वाट बघत हातात तिथे राहिले त्या दांडू आणि सगळं धरण नका होणार आमची काही काळी पाळी गुणाची गाय मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा माझी पोळी काळी पाळी गुणाची गाय मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा रे बाबा मोत्याचा तारा बाबा मित्रांसमवेत हे खंडोबा करत असताना तुमचे हात का नाही आले कशासाठी बोललेला बाबा मोत्याचं चोरा काय हो बाबा बाबा मोत्याचं चालू तसं नव्हे हो बाबा मोठे तर त्याला खा नव्हे अहो गुणच जातात ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काय वाटलं तुम्ही खाना. बाबाशी भरायचंय नाही तसं काय करेल कशा होतंय घर होत आहे घर माझं नित्याचं कर्तव्य होत काय मित्रांसमवेत त्यांच्याने सत्यानाश केलो बाबा तुम्ही नाही तर कोण आहेत माझ्या त्यांच्याने आमचा वाटोळा केला अहो असं का बोलताय तुम्ही नको नको त्या नागाग लायचं आणि असं सत्यानाश करतो बाबा एका फेकीत अहो बाबा मग तुम्ही माझ्या वयाचे होता तेव्हा तुम्ही काय करायचं मी तरी मित्रांबरोबर जातो माझी आई सांगत होती तुम्ही मैत्रिणींबरोबर देखील जा तेव्हा काय हा तेव्हा तर काय म्हणजे तुमच्या कंपनात राहला हो ती बिचारी लक्ष्मी गेली वरती आणि आम्ही राहलो खालती काय बोला मग बाबा पण तुम्ही आहात की नाही माझं एकूण ते बाबा माझ्यासोबत आहे आता येईल मी या सांगा तसा वागाव आहे म्हणजे तुम्ही सांगणार तसं मी मी वागायला सांगतोय तू ऐकतोय मग ठीक आहे प्रथमतः पोटपूजा भूक लागली काहीतरी खायला द्या. गाईच्या म्हशीच्या दूध बोलून ओढून नसतो असं झालं अहो बाबा या गाईच्या दुधात गोरं पाण्याने म्हशीच्या दुधात बाबा हो. पण रोज रोज एकच काय? काय काहीतरी पंचपक्वान पाहिजे ना जिलेबी होई बाबा मला गोड सगळं आवडतं मी काय द्याल ते खा. बुंदीचे चालेल ना शेंगदाण्याचे कुठे ठेवले कुठे ठेवले त्या तिथे का आवडतं ते नाही आवडत तिथे काय होणार बाबा तू काढला का त्याचे आबा नाही हो हा. काहीतरी गोडधोड द्या अरे. मग तुमचं एक अरे ते गोड असतं मी तुला काय व्हायचं नेमके भजी खाशी चालेल ना समोसे बाबा वडेपाव आवडेल पाणी छिटलं तर बाबा घ्यायचा बाबा हातीत घे हातात घे हातात घे काय? दांडो हे कधी सांगणार हा हे कधी सांगणार माझी कवळी कवशी माझी कवळी आहे तुला म्हणजे हा तुमचा व्यवसाय त्याच्यात बघते होतंय कसं झालं कसं हो बाबा. हाडा उकीलदार हा पडायला तुमचा व्यवसाय मी सांभाळू तू व्यवसाय तुम्ही बघायचे नाट्यसिको दादा नाईक यांनी वराडकर आणि माझ्या भूमिकेसाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं त्यांचे तुमचे आभार म्हणून सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ डोणावार यांच्या वतीने आनंदाचा स्वीकार करतो त्याचप्रमाणे द ग्रेट खलनायक शांती कलिंगड यांच्या आठवणी प्रित्यर्थ रेडीगावचे सुपुत्र अण्णा गडेकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे बहुमोलाचं पारितोषिक दिलं त्याचप्रमाणे गोकुळदास उर्फ गोटे राणे यांनी देखील पारितोषिक दिलं त्यांचे तुमचे आभार म्हणून सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडावार यांच्या वतीने आनंदाचा अरे मी सांगायचं समजा ऐकलंय काय काय नुकतंच कळायला लागला माझा जर ऐकलं ह्याच्या पुढे ह्याच्या दीक्षा करायला हातात टाकून दिलं कशासाठी
भाडे भाड्या सगळी घरा गेली. म्हणजे तुमचा व्यवसाय मी सांभाळला पाहिजे. सांभाळू नको आधी राखण ठेवू नको सांभाळायचं मग पण बाबा अजून मी जिंकतो ह्या जीवन काय करीन तर सांगा घेऊचा नाही. आधी ती देवी त्यांचं जमा कर आणि घेऊन ये वाड्या कोण कुठे गेली? म्हशी म्हणजे आमची गाडी गुरं हा. कसं सांगा ना. त्याच्यानंतर वाड्यानंतर शांत सुद्धा बोलू नाही शांत सुद्धा काही मुळीच करणार नाही. सांगते हे मी ऐकणार नाही. हे मी ऐकणार नाही. आता लिंब धरा. ते पण बरोबर आहे. आता काय करूया माहिती आहे नका चालतं हा राजा ना बाबा मी तुका गोड गोड जिलेबी आहे माझा लाडू आहे माझी चकली आहे माझा तुका दादा का व्हायचं माझ्या बाजून द्या की तिथं काय सांगे नगर तुम्ही घेऊन येणार. अरे होय ना. तुमचं ऐकणं समजा. मग एक लक्षात ठेवा ही गाई गुरं त्यांचा सांभाळ मी करेन. हातात काठी आणि गुराची माझी धवळी माझी पवळी माझी धवळी मी काय सांगते ते ऐका तरी. जे दृश्य मी पाहिलं तरी ते विसरू शकतो. आपल्याला काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज हो एवढं नको माझ्याजवळ वाईट काय माझं ऐका म्हणजे तुम्ही समजता तसं काही नाहीये. मग काय आहे स्वामी सांग. मी सुद्धा शत्रूचा शोध घेत असताना ज्यावेळी या माळ रानावर आले ना एकाएकी माझी दृष्टी याच्यावर पडली. याला पाहताक्षणी स्वामी बघा ना याला पाहताक्षणी पण हिनं मला सांगितलं त्याला जरा पहा. मध्ये मध्ये तुम्ही कशाला याला पाहिल्यानंतर हा कुणीतरी माझ्यासाठी परका नाही बाबा. हा कुणीतरी माझाच आहे की काय बाबा. हा कुणीतरी माझ्या रक्ताचाच आहे की काय बाबा. असंच मला क्षणभर तसंच मला गणपती काय बोलतेस तू भानावर का तू. मी बोलते ते पूर्णपणे भानावर तसंच मला तसाच हा एक गवळ्याचा हा गवळ्याचा बोल आणि तू एक भिल्ल. कसं काय शक्य आहे. काय बोलत स्वामी मला काय वाटलं मी एका भिल्ल घराण्यात जन्माला आले. नाही स्वामी उज्जैन नगरीचे राज करते यांच्या पोटची पोर मी. माझ्या पाठीला पाठ लावून जन्माला आला तो माझा धाकटा भाऊ. स्वामी
त्या शत्रूचा आपण शोध घेतोय ना, वीर भाऊ त्या शत्रूनं माझ्या राज्यावर आक्रमण केलं होतं. नराधम वीर भाऊ माझ्या डोळ्यात देखत माझ्या माता पित्यानं तरच चिरीनं माझ्या कुटुंबाचा शेवट केला. राहता राहिली मी आणि माझा धाकटा भाऊ. आम्हाला सुद्धा जीवे मारणार तोच. मी त्याच्या हाताचा चावा घेऊन जीव घेऊन पळून गेले. ज्यावेळी त्या भैरू बाबांना भिल्ल बाबांना मी सापडले त्यावेळी त्यांनी माझं पालन पोषण केलं. पण माझा धाकटा भाऊ तो मात्र त्या नराधमाच्या तावडीतून नाही सुटला. काळाच्या तावडीत धडकला. आज या पोराला पाहिल्यानंतर माझ्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. मला तुझा संभ्रम निर्माण तो झाला. जर माझा धाकटा भाऊ जर जिवंत असताना तर अगदी याच्यासारखा दिसला असता. तुझ्या भावाला बघा. याच्यासारखं मोठं माझा भाऊ दिसला असता. जरा खा. काय हो, ऐकलात का? ही म्हणते ही गोष्ट खरी आहे का? हा कोण तुमचाच? ना स्वामी त्यांना विचारताय का? आता मग काय बाजार कुठं लागलं बाबा नाका फोडा काय उडी तुम्ही काय झालं? नाका फोडा काय झालं आता काय? नाका फोडा धरा काय नाही पण काय झालं माहिती बाहेर रकात बघायला गेलं बाहेर गेले की देवाची आठवण माझ्या हातात आली. कोणती आठवण? कोण प्रसंग? येतो पोरगं होतं. येतो पोरगं मंदिरीच्या भागात घेऊन गेलो. लहान कोळा अर्भक होता. घरच्या पाण्यात गेले. पाण्यात गेलं तर त्या पाण्याकडे कोणतरी घेऊन या पोरा गेलो. त्याचा आपटून झोपून हैराण केल्या. शेवटाचा शाप मान गेलाय त्याच्यात उठलंय आणि काढून जो घेतला आणि पाय पळालं. ध्यान होतो त्यापासून ध्यानाचं मोठं तुला केलं. अरे बापरे बाबा. म्हणजे स्वामी म्हणजे स्वामी जाणीव झाली का तुम्हाला? तू बोलत आहेस यातही मला काही तथ्य वाटत. म्हणजे ज्या नीचानं माझ्या धाकट्या भाऊचं सेवन केलं. तुमचा खरा वाटा आहे. हात पुढे काय नाही, हात तोडणार नाही. आपण बोल. त्या परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडके. पण चंद्रमुखी ज्या नराधमानं हा कला निर्माण केला जिवंत
ठेवून त्यांच्या जीविताच्या हात करतोय. यांची उत्तर या व्हायला कारागृहाचा भेद करून साऱ्या जीवाला हुकूम केला. कारागृहाचा भेद. चला तुमची मुक्तता सर्व सैन्याला दादा आई दादा बाळा तुझ्या कशाची काय कमी बाबा तुमची अशी अवस्था कुणी ठिकाणी माझ्या आईला कुणी दाबून ठेवलं. माझ्या बाळाला कुणी दादा कैलासवासी चंद्रकांत रावळे आमचे रेडीगावचे डान्सर समर्थ गवंडी यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी हे गोवर्धन पारितोषिक दिलं. त्यांचे तुमचे आभार म्हणून सिद्धेश्वर पारंपरिक देशावतर नाट्यमंडळ दोडामार्ग यांच्या वतीने आनंद स्वीकार. कारागृहाच्या ठिकाणी गडबड आहे. महाराणीला कारागृहात कोंडून ठेवली आणि अशा कारागृहाची गडबड कुणाची? आमची आमची ज्या कारागृहात महाराणीला ठेवली त्या कारागृहात तुमची गडबड का आणि कशासाठी? कारण आता तुझी ही गडबड बंद करण्यासाठी. माझी गडबड बंद करण्यासाठी, कारागृहाचा भेट करण्यासाठी आला. होय या कारागृहात अधिकार माझा असताना तुम्ही प्रवेश कसा केला? असाल तुला अधिकार, पण ज्या अमानुष निष्पाप निरापराध जीवांना बंदी करून ठेवत नादात सैताना त्यांची दया मिळाली नाही. स्वतःचा मनमानी कारभार केला, मनाला वाटेल बुद्धीला पटेल ते वर्तन या जीवांबद्दल घडविलास, याची शिक्षा तुला देणार आहोत. अरे याची शिक्षा द्यायच्या अगोदर, अरे याच्या अगोदर काय करायचे? संसार उद्ध्वस्त केले, काही राज्य लोकांना संपले, जीवनात कुणाला सुखानं जगायला दिलं नाही. पण आलात ते बरं झालो, कारण एक एकाला शोधण्यापेक्षा साडेजण तुम्ही इथं एकांत आलात आणि संधी चालू न झाली मला. पूर्णपणे गैरसमज आहे तुला. आतापर्यंत प्रत्येक जीवाचे हालहाल केलेस, प्रत्येकाचे संसार उद्ध्वस्त केलेस आणि सुखासुखी सोडलास. पण आता तुझी रे घडी पडली. आता तू सुखासुखी सुटणार नाही. तुझा शेवट करून तुला सर्वात करेल. चंद्रमुखी म्हणून नाव सांगेल. तू माझ्या जीवनाचा शेवट करण्याचा प्रयत्न काही दिवस करताय, पण अजूनपर्यंत त्या जीवनात तुम्हाला त्यांनी साध्य करून दिलं नाही. पण त्यावेळी तुमची माझी भेटाभेट झाली. आता पाहिलं तर हे पण नवीन दिसत आहे. मी नवीन दिसतोय पुनश्च पहा. मी जुना तोच तो. या अवतारात नवीन दिसतो. कोण रे तू? मी कोण? कोण तू? तुम्ही कोण आहात? हिला पाहिली, याला पाहिली, माझी ओळख तिला पाहिली, तो सुद्धा पाहिला. याची ओळख तुम्हाला नाही. माझी ओळख यांची तरी ओळख आहे का? याची ओळख मी तुला करून देते. ऐकूया. ज्या शंभुरड्या पोराच्या नरडीचा घोट घेण्याची मनीषा तू मध्ये बाळगलीस, ज्याचा खास करण्यासाठी अवघ्या काही महिन्यांच्या पोराचा पण विचार केला नाहीस, तोच माझ्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेला माझा भाऊ आहे तो. म्हणजे एका दिवशी एवढ्या चिमुकलीला मी घेऊन गरगरा फिरविला होता. तो चिमुकला माझ्या हातातून निसटला. तो कुठे जाऊन पडला. तो जगणार कसा? अरे देव तरी त्याला कोण मारी? आतापर्यंत तो देव माझ्या पाठीशी, माझ्या पित्याच्या पाठीशी होता, म्हणूनच तुला मी वाचलो. या पोराचा सांभाळ तू केला. तुझी शिल्लक आहे की हाडं मोडून ठेव.
मरणारी वीर मानू आता तुला शिल्लक ठेवणार नाही. त्या शेंबुर्ड्या पोरांचा घात करण्यासाठी पुढे सरसावला होता. तीच शेंबुर्डी पुढे आता तुझ्या तोंडाला कसा शेंबूड सत्य आहे हे आतापर्यंत घडविण्याचे मीच्या घडविलो. मी तुम्हाला सांगताय तुम्ही साऱ्याच्या एकत्र झालात तरी तुम्ही माझा काही करू शकत नाही. मग आता आम्ही काय करतो काय करू शकत नाही. आता तुझी जागा तुला दिसली. पडतो त्या जरा थांबा. हल्ली मी देवाच्या भक्तीला लागलो. नाही आता भक्ती सुचणार आहे. पुण्य मिळवायचं असेल तर देवाची भक्ती केली पाहिजे. हा हा तात्पुणे करू नये. दादा असं ऐकणारा नव्हे. आता याला भक्ती मार्ग सुचलाय. जरा थांबा. जरा थांबा. शिव शिव हे शिव शिव. नाही आता आठवणार. आता कोण कोण आठवतील याचा आता निर्णय. सगळे देव आठवतील तुला. ये देवांची भेट घडत होता. ये शांत राहा. हा शांत राहा. आता शांतता हवी. गडबड करता कामा नये. हा हा मी काय सांगतो ते ऐका. हा, बोल. याचं तुम्ही ऐका. तुमच्याप्रमाणे जसे तुम्ही माणूस आहात तसं मी सुद्धा एक माणूसच आहे. काय मी काही देव नाही. बरोबर. कोण तू माणूस. हा, मी सुद्धा माणूस ऐकून घेतो. काय कशाला करते. तुला कोण खातो. बोलू दे बोलू दे. मी सुद्धा एक माणूस आहे. मी सुद्धा माणूस आहे. मला सांगा चुकत नाही तो कोण. चुकत नाही. तुम्हाला माहिती नाही. मी सांगणार. चुकत नाही तो देव. चुकत नाही तो देव आणि चुकतो तो माणूस. माणसाच्या हाताने चुका घडतात. लहान मोठ्या चुका घडतात. आता कळ. एकाची चूक घडली. एकानं चूक केली म्हणून एकाला 10 जणांना मिळून मारता कामा नये. आता हे तत्वज्ञान सुचतंय जरा. आणि त्यातल्या त्यात कसं माहिती आहे. आता हे मी सर्व बंद करणार. आणि काय करणार. ही पाप जी केली ही पाप बंद. अशी पाप करून जर आपलं मरण जर जवळ येतं तर मरणाला कोणी कवठाळावं. आणि काय संन्यास घेणार की का. नाही नाही नाही. मी तुम्हाला सांगतो. मग नेमका विचार काय आता. नेमका आता विचार
विचार सांग. एवढी चांगली बुद्धी देवाचं गुणगान गातो मठ मठ वगैरे बांधायचं आहे की का? चिंता करू नको. काय करायचं नेमकं? आता महत्वाचं सांगतो. हा, महत्वाचं. मला जिवंत का ठेवा ते सांगतो. का ठेवायचं? ते सुद्धा आता तुम्हाला पटणार सांगितलं पटायलाच आणि पाहिजे. पटणार तुम्हाला शांतता हवी आहे. आणि मी पटून सांगणारच. तुम्हाला शांतता हवी आहे. शांतता नको. मग जिवंत का ठेवा? जर समजा मला आता जिवंत ठेवला, हा, जिवंत ठेवला बरोबर. तर तुम्हाला केव्हा गरज लागली तर मी येऊ शकतो ना. कुणाला? जरा थांबा. जिवंत ठेवला अरे तर ज्यावेळी तुझ्या या पाषाण हृदयाला जैन बाजत फुटायला हवा. अरे दुष्टा, अरे कुकर्म्या, त्यावेळी या तुझ्या पाषाणी हृदयाला तो बाजत फुटला नाही. अरे या चंद्रमुखीचा आई बाप ज्यावेळी आपल्या वरात तुझ्या जो भीक मागत होता, आपलं जीवन जगावं म्हणून अरे आपल्या जीवाची तळमळ करत होता, तुझे पाय धरत होता, हात जोडत होता पदर पसरून. अरे जीवनाची भीक मागत होते ते, पण त्यांची त्यावेळी तुला दया आली नाही. मागचा पुढचा विचार न करता धारदार तलवारीनं अरे त्यांचा मनुष्यबळ पूर्ण केलास. नराधमा, अरे आई बापाचा खून करूनही तू स्वस्त बसणार नाहीस रे. अरे लहान तांदूळ याची सुद्धा तुला दया आली नाही. तो हा मोर, अरे त्याची आणि ही लहान होती याची तरी तुला दया यायला हवी होती, पण नाही कुकर्म्या. अरे देहभान विसरलास, चांडा सैतान वृत्तीला वागला. त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण अरे परमेश्वरानं त्याला जिवंत ठेवला. एवढंच का? अरे माझा सुद्धा बाप तुझ्याजवळ आपल्या जीवनाची भीक मागत असला असेल. जय माझा जन्मदाता बाप तुझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. तुझ्या म्हणण्याला त्यानं ज्यावेळी मान्यता दिली नाही त्यावेळी क्रूर त्या स्वभावाचा माझ्या जन्मदात्या बापाचा सुद्धा सेवन केला. आणि मला खावा आता तुला असं हवी का जन्मोगी का आता थांबवते? मी सांगते तुम्हाला, बोल. याला असं वार्ता उपयोगाचं नाही. म्हणजे स्वामी, आतापर्यंत प्रत्येक जीवानं आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी याच्यासमोर प्राणाची भीक मागितली, पण पाषाणी हृदयाप्रमाणे भट्ट केलेलं ह्याचं हे हृदय हा आतापर्यंत याच्या हृदयाला कधीही पदर फुटला नाही. म्हणूनच तर स्वामी, आतापर्यंत यानं जीवाला क्षमा केली नाही म्हणून आपण करायचं नाही का? म्हणजे आपण सोडलं याला. मी बोलते ते योग्यच बोलते. योग्य आणि म्हणूनच तर एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारावं का? अगं माणुसकीला पोटला ती यानं दिली म्हणून आपण माणुसकी विसरली का? बरोबर बोलते. बरोबर आम्ही बरोबर बोल. त्याला एक संधी द्यायला हवी. संधी कारण यानं म्हटल्याप्रमाणे हा कधी ना कधी असाच आपल्या उपयोगाला येणार आहे. आणि परस्थितीला पाठी न देणं पाहणं म्हणजे मोठं नाही नाही नाही. आणि याच्यापेक्षा तुझ्यापासून माझी सुद्धा आतापर्यंत जी जी पापं तू केलीस त्या पापाचं पापशालन त्यासाठी करायला हवं. काय करू? आणि तुझ्या जीविताला तुझ्या पापांना मुक्ती द्यायला हवी. काय करू? कारण जर तुझ्या पापांना मुक्ती मिळाली नाही तर तू या विश्वास सुखासुखी जगू शकत नाही. आणि म्हणूनच तर याच्या पापांना मुक्ती देण्यासाठी, याचं पापशालन करण्यासाठी हे शस्त्र आता हाती ठेवलं. आई बापाला ज्या नराधमानं मारलं त्या नराधमाचा केव्हा सेवन करतेस असं तुला वाटलं होतं? अगं मनात हृदयात एक सारखा सुडाग्नी पेट घेत होता आणि तो सुडाग्नी उठ आज नराधमाला मारून शांत झालेला आहे.
आज या चंद्रमुखीचा सुडाग्नी शांत झाला. कारण ज्या माझ्या माता पित्यांनी मला जन्माला घातली त्या माझ्या माता पित्यांचा प्रतिशोध घेऊन माझा सुडाग्नी शांत करून मी माझ्या माता पित्यांच्या हुतात्म्यास श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली बाबा मी देखील राजांनी आमचं नातं स्वीकारलेलं आहे आणि आता त्याच्या पुढे हा सोहळा सुद्धा आम्ही याच्या पुढे पार पाडू. लग्न सुखाचा संसार करू. पुन्हा किती आनंदी आनंद आनंद किती आनंदी आनंद Yes, yes, yes.